आणि एकदा का लोकांना शब्द दिला की मग कितीही टोकाला जाऊन प्रयत्न करावा लागले तरी चालेल, पण जनतेला दिलेला शब्द पूर्ण करायचा ही शिकवण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या आम्हा सगळ्या सहकार्याने या ठिकाणी दिलेली आहे. आज सामान्य शिवसैनिक जिल्ह्यामध्ये नेता म्हणून कोणाकडे जर बघत असेल, आमच्या सगळ्यांच्या अगोदर त्यांना आशावादी नेतृत्व एकच वाटते, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं. कृष्णा खोऱ्याचे रखडलेल्या प्रकल्पांना भरभर प्रशासकीय मान्यता दिल्या, भरभर त्याची टेंडर काढली, पुनर्वसनाचे प्रश्न सोडवायचा निर्णय आपण घेतला. पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब बोलतायत. हात वर करायचा, जोरदार टाळी. आजच्या शिवसेनेच्या सातारा जिल्हा सभेसाठी जिल्हावासियांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे प्रचंड यश जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मिळालं, त्या शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित सन्माननीय सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांच्या पाठीवरती अभिनंदनाची थाप टाकण्यासाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नामदार उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, विधिमंडळामधले आमचे सहकारी सन्माननीय आमदार सुहासजी बाबर, सन्माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकजी चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय शरदजी कणसे, सन्माननीय अनिकेतराजे नाईक निंबाळकर, शिरूट हनुमंतराव जगदाळे, चंद्रार पाटील, योगेश जानकर, माजी आमदार रवींद्रजी धनगेकर, श्रीयुत अंकुशबाबा कदम, व्यासपीठावरचे सर्व जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, राजेंद्रसिंह यादव आणि सर्व या ठिकाणी जमलेले जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि माझ्यावर नेहमीच प्रेम करणारे माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी मिळवलेलं जे कष्टातनं मिळवलेलं आपलं यश आहे, त्याचं अभिनंदनाची आपल्या पाठीवरती थाप टाकण्यासाठी आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आज या ठिकाणी अंगापूरला कार्यक्रम झाला. जिल्हा संपर्क प्रमुख माननीय शरद कणसे साहेबांच्या गावामध्ये गणपतीचं दर्शन झालं, ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचा सत्कार झाला आणि त्या ठिकाणी देखील भाषणात साहेबांनी सांगितलं की या जिल्ह्यावरती माझं विशेष लक्ष आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, कोयना पुत्र असल्याचा, कोयना सुपुत्र असल्याचा. आदरणीय शिंदे साहेब, मी नेहमी सांगतो, कोयना धरणाची भिंत, कोयना धरण ज्या ठिकाणी बांधलं ते कोयना नगर माझ्या विधानसभा मतदारसंघात आहे आणि 50-55 किलोमीटर जे कोयनेचं पाण्याचं फुगवटा पाठीमागं आहे आणि जिथं शेवटच्या टोकाला टेल एंडला पाणी जातं तिथलं दरे तापोळा गाव आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. आम्हाला दोघांना या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही दोघंही कोयना माईचे सुपुत्र आहोत. या कोयना माईची सेवा करण्याची, या भूमीची सेवा करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. आज जिल्ह्यामध्ये उदय सामंत साहेबांचं मी अभिनंदन करेन की या ठिकाणी असणाऱ्या MIDCचा प्रश्न त्यांनी सोडवला. या ठिकाणी अनेक वर्ष प्रलंबित असणारे
नवीन कामांच्या मागणीचा प्रश्न त्यांनी सोडवला. फलटणचा अनिकेत राजेंच्या सभेला आम्ही गेलो होतो आणि सभेतनंच माननीय शिंदे साहेबांनी उदय सामंत साहेबांना फोन केला आणि आज 2-3 महिन्यामध्ये तो प्रश्न मार्गी लावल्याचं मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. मला जिल्हावासियांना एकच सांगायचं, हा फरक आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय, मंत्री म्हणून काम करतोय, आमचे सगळे सहकारी आमदार म्हणून काम करतात. जे होण्यासारखं असेल तेवढंच आम्ही लोकांना सांगतो आणि एकदा का लोकांना शब्द दिला की मग कितीही टोकाला जाऊन प्रयत्न करावा लागले तरी चालेल, पण जनतेला दिलेला शब्द पूर्ण करायचा ही शिकवण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी दिलेली आहे. साहेब, जिल्ह्याचा थोडक्यात आढावा मी आपल्याला सांगेन. गेल्या 7-8 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. याच्या अगोदरची जिल्ह्यातली परिस्थिती काय होती? जिल्ह्यामध्ये 2 सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते आणि एक पाटण विकास आघाडीचा विजय पवार आमचा शिवसैनिकच होता, पण त्याला तिकीट मिळालं नाही म्हणून तो आघाडी करून उभा राहिला. असे 3 सदस्य फक्त जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे होते. साहेब, आज आम्हाला जिल्हा शिवसैनिकांना हे सांगताना आपल्याला आनंद होतोय की 3 वरनं जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आमची 15 वरती गेलेली. आज 15 जिल्हा परिषदेचे सदस्य शिवसेनेचे आहेत. 29 पंचायत समितीचे सदस्य आमचे आहेत. जवळपास 30-32 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 1 पंचायत समितीचा सभापती, 3 पंचायत समित्यांमध्ये उपसभापती आणि 1 नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण लोकांच्या आशीर्वादातनं साहेब निवडून आणलेला आहे. सामान्य जनतेच्या पाठबळावरती निवडून आणलेला आहे. आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढती आहे. ही शंभूराज देसाईमुळे वाढत नाही, आमच्या शरद कणसे साहेबांमुळे वाढत नाही, आमच्या जिल्हा प्रमुखांमुळे वाढत नाही. आज सामान्य शिवसैनिक जिल्ह्यामध्ये नेता म्हणून कोणाकडे जर बघत असेल, आमच्या सगळ्यांच्या अगोदर त्यांना आशावादी नेतृत्व एकच वाटते, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं. आश्वासक चेहरा त्यांना साहेब तुमचा वाटतो की जीवाला जीव देणारा, अडचणीच्या काळात कार्यकर्त्यासाठी धावून जाणारा. आम्ही पाहिलं साहेब, मला त्या गोष्टीचा उल्लेख करायचा नव्हता. मी सांगितलं 15 जागा आम्ही निवडून आणल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ना आपली प्रिपोल अलायन्स होतं साहेब. 37 जागा जिल्हा परिषदेच्या बहुमताला लागणाऱ्या 37 जागा आम्ही जिंकून आणल्या. काय राजकारण घडलं, कसं घडलं महाराष्ट्रानं पाहिलं, अगदी देशातल्या चॅनेलनं त्याची नोंद घेतली. पण 37 लोक निवडून येऊन सुद्धा आम्हाला साहेब थोडी खंत वाटली की तुमच्या समोर आम्ही आमचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती घेऊन येऊ शकलो नाही. हा आमचा कमीपणा आहे. आम्ही कुठेतरी कमी पडलो. का कमी पडलो, कशात कमी पडलो याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. पण जनमत म्हणाल, लोकमत म्हणाल, मतदारांचा कौल म्हणाल तर तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. जिल्ह्यानं ती युती स्वीकारली होती. आजही जिल्ह्यानं ती युती स्वीकारलेली आहे. आम्हाला कुणावरती टीका करायची नाही. आम्ही कुणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. साहेब, माध्यम सांगतील आपल्याला, मी समजा खोटं बोलत असेल असं क्षणभर धरा. नगरपालिकेच्या निवडणुकीला मी प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये महायुती करायचा, त्याला नाही यश आलं. साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी प्रयत्न केला महायुती करायचा, पण एका मोठ्या पक्षाकडनं आम्हाला प्रतिसाद नाही मिळाला. शेवटी नाही प्रतिसाद मिळत म्हटल्यावर तिघांची महायुती होती. 2 जण आम्ही एकत्र बैठकीला होतो, ते म्हणले नाही ते तर आपण तरी एकत्र लढूया. आम्ही एकत्र लढलो. ठीक आहे, काय झालं त्या राजकारणावरती मला बोलायचं नाही. पण माझ्यावर जो प्रसंग आला विधानसभेमध्ये,
उपमुख्यमंत्री पदाच्या पदावर असताना सुद्धा साहेबांचं विधानसभेतलं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर स्वतःच्या एका मंत्र्यासाठी वेळ प्रसंगी प्रखर भूमिका विधानसभेत मांडणारा नेता म्हणून कोण असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रखरपणाने विधानसभेमध्ये मांडलं की अशा पद्धतीनं होणं योग्य नाही. मी एक का उदाहरण दिलं, आपल्या सहकार्यासाठी धावून जाणारा, आपल्या सहकार्यासाठी वेळ प्रसंगी सर्व ताकदपणाला लावणारा नेता आज शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेला आहे. साहेब, जिल्ह्याच्या खूप अपेक्षा आपल्याकडे नाहीत. आपण मुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्याचे रखडलेल्या प्रकल्पांना भरभर प्रशासकीय मान्यता दिल्या, भरभर त्याची टेंडर काढली, पुनर्वसनाचे प्रश्न सोडवायचा निर्णय आपण घेतला, पर्यटनाला जिल्ह्यातल्या चालना देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतला. साहेब, आपण मला सांगितलं एवढं निसर्ग सौंदर्य आहे, सातारा जिल्हा पर्यटन जिल्हा झाला पाहिजे. साहेब, आपण मुनावळ्याला वॉटर स्पोर्ट्स सुरू केले, आपण हेळवाकला एक वॉटर स्पोर्ट्सचं काम मंजूर केलं, पापर्ड्याला या ठिकाणी दुसरं वॉटर स्पोर्ट्सचं काम मंजूर केलं. आपण आता महाबळेश्वरला सुद्धा जागतिक दर्जाचं अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ प्रतापसिंह गार्डनच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेव्हलप करायचा प्रस्ताव या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. पाचगणीवरनं महाबळेश्वर मार्गे तापोळ्याला जाणारा मुख्य रस्ता साहेब आपण असताना RCC कॉन्क्रीटचा केला. मागच्या कांदाट खोऱ्यामध्ये महाराष्ट्रात नाही, या 8-10 राज्यांमध्ये नसतील एवढे दर्जेदार सीलिंग सारखे पूल आज कोयना बॅकवॉटरच्या कांदाट खोऱ्यामध्ये या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी मंजूर झाले. त्याची कामं सुरू आहेत. 4-6 महिन्यामध्ये ती सुद्धा कामं या ठिकाणी पूर्ण होतील. जिल्ह्याला मुख्यमंत्री म्हणून आपण काम करत असताना भरभरून निधी देण्याचं काम आपण केलं. आपण कधी साहेब हे पाहिलं नाही आमदार कुठल्या पक्षाचा आहे, आमदार कुठल्या विचाराचा आहे. सगळ्या लोकांना विकास कामासाठी सढळ हातानं, विकास कामासाठी सातारा जिल्ह्याला भरभरून निधी देणारा मुख्यमंत्री म्हणून या जिल्ह्यानं आपल्याकडे या ठिकाणी पाहिलेला आहे. साहेब, आमच्या आजही आपल्याला विनंती आहे, आज या जिल्ह्यामध्ये अनेक कामं विकासाची राहिलीत. रस्त्याचे प्रश्न आहेत, राहिलेल्या पुलांचे प्रश्न आहेत. आज पुनर्वसन मंत्री आमच्या जिल्ह्यालाच मान्य मकरंद आबा लाभलेले आहेत. पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता आम्ही गती दिलेली आहे सोडवायला. पण राहिलेल्या ज्या सुधारित प्रशासकीय मान्यता जलसंपदाच्या आहेत त्या तातडीनं होऊन ती सुद्धा कामं या ठिकाणी लवकर मार्गी लागणं या ठिकाणी गरजेचं आहे. साहेब, पर्यटन विभाग आपण माझ्याकडे दिलेला आहे. आम्ही पर्यटनाचा जिल्ह्याचा रोडमॅप या ठिकाणी करण्याचं काम आमचं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आमचा आराखडा तयार झाला की आपल्या समोर मान्य मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही तो सादर करू आणि आपण दोघांनी त्याला मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवून त्याला अंतिम स्वरूप या ठिकाणी आपण देऊ. साहेब, जागतिक नकाशावर महाराष्ट्र एक टुरिझम हब, महाराष्ट्र एक डेव्हलप टुरिस्ट डेस्टिनेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण ज्या काही सूचना, जे काही आदेश आमच्या विभागाला दिलेले आहेत पर्यटन विभागाला, ते सुद्धा या ठिकाणी निश्चित आम्ही मुदतीमध्ये या ठिकाणी पूर्ण करू. साहेब, जास्त मोठं भाषण मी करणार नाही, आपलं भाषण जिल्हावासियांना ऐकायचं आहे. पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 2022 सालापासून काम करताना मी नेहमीच सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला बरोबर घेऊन काम करण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. साहेब, याच्या अगोदर जिल्हा नियोजन समितीचा निधी पक्षाच्या कार्यकर्त्याला कधी मिळत नव्हता. पण महायुतीच्या सरकारमध्ये 2022ला आपण मला पालकमंत्रीपद दिलं. दुसऱ्यांदा 2024ला या जिल्ह्याचं मला पालकमंत्री केलं. साहेब, प्रत्येक महायुतीतल्या घटक पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सुद्धा पदाधिकाऱ्याला विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम या सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी केलेला आहे. इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं विकास कामांचा निधी देताना सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळ्यांना बरोबर घेऊन या जिल्ह्याची वाटचाल एक प्रगतिशील जिल्हा म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही आपल्या नेतृत्वाखाली करण्याचा प्रयत्न करू. साहेब, पक्षाची ताकद मी आता सांगितलं, एवढे सदस्य निवडून आले म्हणजे खूप झालं असं नाही. याहीपेक्षा जिल्ह्यात पक्षाची ताकद आम्हाला वाढवायची आहे. जिल्ह्यात पक्षाला अधिक बळ आम्हाला द्यायचं आहे.
अधिक सामान्य लोकांपर्यंत आपली शिवसेना, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असणारी शिवसेना ही डोंगर दऱ्यात, कड्या कपाऱ्यात, वाडी वस्तीत, वाड्या तांड्यावर पोहोचवण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आम्हाला करायचं आहे। आणि जसा एकेकाळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जिल्हा पाहिला जात होता, तसा नजीकच्या काळात या शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र आलेला जिल्हा या ठिकाणी आम्हाला आपल्याला करून दाखवायचा आहे। आणि त्याच्यासाठी जिल्ह्यातली सगळी शिवसेना आपल्या नेतृत्वाखाली आम्ही कटिबद्ध आहोत। निश्चितपणे आम्ही ते करू एवढा विश्वास व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा या निवडून आलेल्या सदस्यांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी, शाबासकीची थाप टाकण्यासाठी व्यस्त कार्यक्रमातनं देखील आपण आलात, त्याबद्दल सातारा जिल्ह्यामध्ये आपलं स्वागत करतो। आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।